राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय। 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी ही 7 फेब्रुवारीला होणार आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। थोड्या वेळापूर्वीच आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि या माध्यमातून तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। मतदान हे 5 फेब्रुवारी रोजी होईल, तर निकाल 7 फेब्रुवारीला असेल। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर। छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत। या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे। यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल। तर या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका आहेत कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। त्यानंतर पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर। त्यानंतर मराठवाड्यात संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी। कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। पुणे विभाग पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर। तर आपण पाहू शकतोय मोठी बातमी। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे।